तर तो आम्ही छोटा बच्चा घेतला होता. मोठा सोन्या. मोठा सोन्या. हा ठीक. नाही, मोठं नाव म्हणजे मोठा सोन्या, एक नंबर पायरा पळाला आमचा तो. पण महाराष्ट्रात एक नंबर पळणारा बैल आहे हो. सर्जाने एक नंबर साथ दिली. जो सोन्या पळतो तसाच आमचा सर्जा पण त्याच्या बरोबरीनं पळतो. आज एवढाच आमचा पहिलाच मोठा पायरा आहे सोन्या बरोबरचा. आता मोठा सोन्या काय महाराष्ट्र किंग आहे हो. मोठा सोन्या परिवाराची साथ, आमचा जल्लोष. म्हणजे आज आमच्या सगळ्या जे नाशिक ग्रुप आहे, मुंबई ग्रुप आहे, याच्यावरती इतक्या कमेंट आल्या, आमचं अभिनंदन झालं. इथं मुंबईमध्ये पण आमचं अभिनंदन झालं. जयेश दादा काय सोन्यासारखी माणसं आहे हो. नक्की सोनार पडायची सोन्यासारखी माणसं आहेत. हो, एक नंबर माणसं आहे ती एकदम. तर समोरच बघू शकता महाराष्ट्राचा लाडका सर्जा 9292 आताच थोड्या वेळापूर्वी आपण बघितला की गुलाल घेतलाय. तर नक्कीच आता आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. सर्वात प्रथम परिचय द्या आपला. माझं नाव माधव फड. आम्ही नाशिकवरून आलेलो आहे ना. आमचा सगळा सर्जा ग्रुप हा पण इथं उपस्थित आहे आज सावली अड्ड्याला. नक्कीच दादा, परंपरागत चालत आलेला हा सावली मैदान, जशी विठुरायाची पंढरी असते तशीच ही शेतकऱ्याची पंढरी आहे. आणि या मैदानासाठी वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा जोपासताना देसाई गावची ग्रामस्थ तसेच सगळ्या शेतकऱ्यांना एक आशा लागलेली असते या मैदानाची. नक्कीच या मैदानामध्ये गुलाल मिळवायचा प्रत्येकाचा हेतू असतो, म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते. आणि नक्कीच आज आपला सर्जा एक त्याच तुमच्या इच्छेला पूर्तता करताना दिसून आला. काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल आणि पैरा वगैरे कसा झाला? हा मी गाडीतनं घेतला होता, कर्नाटक गाडीमधनं. तर तो आम्ही छोटा बच्चा घेतला होता. छोटा बच्चा घेतल्यानंतर त्याचं थोडंसं पालन पोषण करून त्याला वाढवलं. त्याचं चांगलं म्हणजे देखरेख केली. त्याला ट्रेनिंग देत चाललो. जसा शर्यतीला चालू केला तर आजपर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये तो टॉपलाच पळला. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो पब्लिकवरच पळला. आम्हाला त्यानं कधी अपयश दिलाच नाही. आणि आजही पण आमचं नाशिक जिल्ह्यामध्ये सर्जा हे नाव आमचं टॉपला आहे आजही. नक्कीच दादा, आज आपला पैरा वगैरे कसा झाला? पैरा एकदम अति सुंदर झाला. इतकी पब्लिक आणि इतका जल्लोष, आज आमचं मन एकदम भरून आल्यासारखं झालं. आणि आम्हाला नाशिक मध्ये बी इथं पण पाहिजे इतका प्रतिसाद, म्हणजे एकदम मनाजोगतं झालेलं आहे आमचं. ओके, मग नियोजनाचं वगैरे कसं कोण करतं? मी पैऱ्याचं वगैरे कोण बघतं? नियोजनाचं सगळे आमचा ग्रुप, सर्जा ग्रुप असतो ना, आम्ही सगळे एकत्र बसूनच नियोजन लावतो. नक्कीच दादा, आज मस्त गाडी एकदम अंतरात झाली. हो. काय सांगाल, आज तुमच्या सोबत एवढी सारी मंडळी आहे, त्यांचा सगळ्यांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला? सगळ्या मित्र परिवाराचं प्रेम आणि आमचे शेठ लोकांचं प्रेम एकदम म्हणजे मनाजोगतं झालेलं आहे. आणि दादा काय सांगताय, आज एवढी सगळी पब्लिक तुमच्या सोबत आहे, सगळी जण म्हणजे सर्जावरती प्रेम करताय, काय बोलाल त्यांच्या प्रेमाबद्दल? आज एवढी पब्लिक आहे ती आमच्यावरती नाही, खास सर्जावर प्रेम करणारी पब्लिक आहे. ती सर्जामुळेच आज एवढी पब्लिक जमा झाली. नाही तर आम्हाला कोण इकडं मुंबई सारख्या शहरात, नाशिक मध्ये आम्हाला कोण ओळखतं? आज आमचा सर्जा बैल पळतो म्हणून आम्हाला पब्लिक ओळखते. आजची गाडी कशी पळाली दादा? गाडी एक नंबर पळवली आजची. आनंद कसा व्यक्त कराल? आनंद आमचे शेठ साजिद पटेल एकदम एक नंबर जल्लोषात, त्यांच्या सोबत आम्ही आनंद आज साजरा केलाय. तर नक्कीच दादा, आज हा नंदी, आपला महादेवाचा नंदी, एवढं सारा गुलाल देतोय तुम्हाला. नाशिक मध्ये नव्हे तर मुंबईमध्ये पण आज आपल्याला एवढं सारा गुलाल देतोय, कसं वाटतंय तुम्हाला? आम्हाला एक नंबर वाटते. आणि पब्लिकचा प्रतिसाद काय सांगाल? पब्लिकचं भरपूर प्रेम आहे आमच्यावरती. ओके दादा, आज आपण बघतोय बैलगाडा तर म्हणजे बैल तर सगळे पलवत असतात, पण याच्या व्यतिरिक्त म्हणजे गोवंश कसा वाचवला पाहिजे तुमच्या मते? गोवंश, आम्ही शेतकरी व्यावसायिक माणसं आहे, त्याच्यामुळे आमच्याकडे प्रत्येक आमच्या ग्रुपमध्ये प्रत्येकाकडे गाय आहे, बैल आहे, असे वासरे आहे, हे आमच्याकडे प्रत्येकाकडे आहे. नक्कीच आज विरुद्ध गाडी कोणत्या गावची होती? कोणत्या गावची होती? गोरेगावची. गोरेगावची. आणि आज पैरा आपला मोठा सोन्या. हा. तर दादा तेच मागासपासून विचारत होतो, पैरा तुम्हाला होता कसा जुलून आला आणि एक मोठा नामवंत नंदी? नाही, मोठं नाव म्हणजे मोठा सोन्या, एक नंबर पायरा पळाला आमचा तू. दादा हेच शब्द तुमच्या तोंडून ऐकायचं होतं म्हणून मगासपासून पैराचं विचारत होतं. नक्कीच आता आपण विषय कंटिन्यू करू. तर एक मोठा सोन्या, एक चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोन्या, एक काल होता जो काल सोन्याने गाजवलाय आणि त्याचप्रमाणे आज पण पळतोय. काय सांगताय सोन्याबद्दल, काय बोलताय? सोन्या पण महाराष्ट्रात एक नंबर पळणारा बैल आहे. आणि आज नक्कीच आपण एक फेरा टाकला होता सर्जा सोबत,
त्यावेळेस पण गाडी मस्त पळाली होती. हो. आणि त्याच्यानंतर आज जी गाडी पळाली ना, एक जुनी आठवण आली. काय सांगताय, कसा सर्जाने साथ दिला सोन्याला? सर्जाने एक नंबर साथ दिली. जसा सोन्या पळतो तसाच आमचा सर्जा पण त्याच्या बरोबरीनं पळतो. कारण एक जर कमी पळला तर दुसरा त्याला घेऊन पळणं मुश्किल असतं. बरोबर दादा, कारण दोन्ही पण एक जीवानं पळले, त्याच्यामुळे गाडी पळायला एक नंबर गाडी पळून गेली. दादा सुरुवातीला म्हणजे सुट्टीला जो जोर लावला ना, शेवटपर्यंत त्याच वेगाने पळत होता. काय सांगताय, आज सर्जा तुमचं नाव करतोय. आणि नक्कीच एक प्रत्येक बैलगाडा मालकांचं स्वप्न असतं की अशा मोठ्या मोठ्या नंदींसोबत पळायचं. तर आज नक्कीच आपला सर्जा मोठ्या सोन्याच्या गळ्यात पळालाय. तर याच्या व्यतिरिक्त आणखी आपण मोठ्या कोणत्या पैऱ्यामध्ये पळालेलं का कधी? आज एवढाच आमचा पहिलाच मोठा पैरा आहे सोन्याबरोबरचा. काय सांगाल मोठ्या सोन्याबद्दल? आता मोठा सोन्या काय महाराष्ट्र किंग आहे हो, मोठा सोन्या असा विषय. नक्कीच आज एवढी सारी लोक त्याच्या भोवती आणि नक्कीच आपल्या सर्जाच्या भोवती. काय म्हणजे तो क्षण काय होता जेव्हा गाडी विजयी झाली आणि जल्लोष चालू होता? कसं वाटत होतं तुम्हाला? आम्हाला पब्लिकची साथ आणि मित्रपरिवाराची साथ, आमचा जल्लोष म्हणजे आज आमच्या सगळ्या जे नाशिक ग्रुप आहे, मुंबई ग्रुप आहे, याच्यावरती इतक्या कमेंट आल्या, आमचं अभिनंदन झालं. इथं मुंबईमध्ये पण आमचं अभिनंदन झालं. नक्कीच दादा, आज तुम्ही बघताय तुमच्याकडे तर तुम्हाला खूप सारं मान भेटते, पण मुंबईच्या पब्लिक बद्दल काय बोलाल? आज ओळख नसताना पण आज एक सर्जाच्या सोबत किंवा सोन्यासोबत आज तुमच्या गाडीची सभोवताली संपूर्ण पब्लिक होती. काय कसं वाटत होतं तुम्हाला आणि कशी तुमची छाती भरून आलेली? आणि छाती म्हणजे आता आम्हाला पार जिथून सुट्टी होती तिथून तर इथं निशाण पडतं तिथपर्यंत पळत व्यवस्था आमची छाती म्हणजे डायरेक्ट फुटायला झाली. एवढा आनंद झाला, आता याच्या व्यतिरिक्त काय सांगायचं. बरोबर दादा. आणि जेव्हा गाडीचा विजय म्हणजे झेंडा दिला, त्याच्यानंतर जो आड्याने जल्लोष केला, काय सांगताय त्याच्याबद्दल? त्याच्याबद्दल आता शब्दच नाही हो, शब्दच नाही. शब्दच नाही. शब्दच नाही असं. हो. आणि आणि तुमच्यासारखे असे युट्यूबचे मित्र भेटत राहिल्यावर आमचं अजून नाव असं नक्की दादा, हो. नक्की दादा, तुम्हाला बघण्यासाठी ना खूप म्हणजे 2-3 ठिकाणी फिरलो बट भेटला नव्हता. आणि फायनली जाता जाता एक वेळात वेळ काढून आमच्याशी बोलल्याबद्दल मी धन्यवाद करतो. पण जाता जाता 1-2 शब्द आणखी बोलून जा दादा. काय अपेक्षा असणार आहेत आपल्याला सर्जाकडनं? सर्जाकडनं काय नाव करत जावं, हा, असं. नाशिकचं सर्जा ग्रुपचं आणि मुंबईतील साजेब शेठ यांचं पण नाव करो अशी आमची इच्छा आहे. महाराष्ट्र केसरी किंवा अजून काही जे असेल मोठे मोठे किताब ते त्यांनी पटकावे अशी आमची इच्छा आहे. नक्कीच दादा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे नक्कीच आपला सर्जा तुम्हाला असंच गुलाल देत राहील. नक्कीच जाता आता एकच शब्द बोला, जयेश दादांबद्दल काय सांगताय? जयेश दादाबद्दल, हा, जयेश दादा काय सोन्यासारखे माणसं आहे हो. नक्की सोनार पडायची सोन्यासारखी माणसं आहेत. हो, एक नंबर माणसं आहे ती, एकदम नक्कीच. मन मोकळे. आणि आमचे पटेल साहेब ते पण एकदम रॉयल माणूस आहे. तर दादा खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. नक्कीच आपला सर्जा बैल असंच नाव करत राहील हीच ईश्वर चरणी प्रार्थना. बोला गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला पण आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. तर मित्रांनो, बघू शकता सर्जा निघालेल्या घरी जायला. आणि नक्कीच नक्कीच साजिद पटेल यांचा नवी मुंबई खेळणे यांचा सर्जा 9-2 सर्जा. नक्कीच मित्रांनो, हा ब्रँड लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण का आज बघितलं आपण सोन्याच्या सोबत बोलत होता आणि नक्कीच गुलाल मिळवलाय. दादाशी बोलून खूप चांगलं वाटलं.